देशातील काही खासदारांना अचानक Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्यानंतर एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे, ही Y+ सुरक्षा नेमकी काय असते? एखाद्या व्यक्तीला X, Y, Z किंवा Z+ सुरक्षा कधी दिली जाते? आणि देशातील सर्वात कडेकोट SPG सुरक्षा कोणाला मिळते? राजकीय नेते, उद्योगपती, न्यायमूर्ती, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यानुसार केंद्र सरकारकडून विशेष सुरक्षा पुरवली जाते. पण या सुरक्षेच्या वेगवेगळ्या श्रेणींचा अर्थ नेमका काय आहे? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत भारतातील VIP सुरक्षेची संपूर्ण माहिती. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय आहे भारतातील VIP सुरक्षा व्यवस्थेचं गणित. मुद्दा 1. VIP सुरक्षा का दिली जाते? भारतात दरवर्षी शेकडो राजकीय नेते, न्यायाधीश, उद्योगपती, धार्मिक नेते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या धमक्या मिळत असतात. काही वेळा या धमक्या सोशल मीडियावर दिल्या जातात, तर काही वेळा गुप्तचर यंत्रणांना संभाव्य हल्ल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याचे मूल्यांकन केले जाते. जर धोका गंभीर असल्याचे आढळले तर केंद्र सरकार त्या व्यक्तीला विशेष सुरक्षा पुरवते. ही सुरक्षा केवळ व्यक्तीच्या पदामुळे मिळत नाही, तर त्याच्या जीवाला असलेल्या संभाव्य धोक्यामुळे दिली जाते. मुद्दा 2. सुरक्षा देण्याचा निर्णय कोण घेतं? एखाद्या व्यक्तीला सुरक्षा द्यायची की नाही आणि दिल्यास कोणत्या स्तराची द्यायची याचा अंतिम निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय घेतं. मात्र त्याआधी इंटेलिजन्स ब्युरो, राज्य पोलीस, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि इतर गुप्तचर विभाग संबंधित व्यक्तीच्या धोक्याचे मूल्यांकन करतात. या प्रक्रियेला थ्रेट असेसमेंट म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला दहशतवादी संघटना, गुन्हेगारी टोळी किंवा राजकीय विरोधकांकडून धोका असल्याचे दिसून आले तर त्यानुसार सुरक्षा श्रेणी निश्चित केली जाते. परिस्थिती बदलल्यास सुरक्षा वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. मुद्दा 3. SPG सुरक्षा म्हणजे काय? SPG म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. ही भारतातील सर्वात अत्याधुनिक आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था मानली जाते. SPG कमांडो विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात. ते आधुनिक शस्त्रे, बुलेट प्रूफ उपकरणे आणि अत्याधुनिक संप्रेषण प्रणाली वापरतात. पंतप्रधानांच्या प्रत्येक हालचालीवर SPGचे नियंत्रण असते. पंतप्रधान कुठे जाणार, कोणत्या मार्गाने जाणार, कोण भेटणार, सभास्थळाची सुरक्षा कशी असेल याचा संपूर्ण आराखडा SPG तयार करते. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अशा स्वतंत्र सुरक्षा यंत्रणेची गरज निर्माण झाली आणि 1988 मध्ये SPGची स्थापना करण्यात आली. मुद्दा 4. Z+ सुरक्षा म्हणजे काय? SPG नंतरची सर्वात मजबूत सुरक्षा म्हणजे Z+ सुरक्षा. या सुरक्षेत साधारण 36 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यामध्ये NCGचे ब्लॅक कॅट कमांडो, CRPF, CISF आणि ITBPचे प्रशिक्षित जवान असतात. संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर, कार्यक्रमस्थळी आणि प्रवासादरम्यान बहुस्तरीय सुरक्षा दिली जाते. बुलेट प्रूफ वाहन, एक्सॉर्ट वाहन आणि पायलट वाहनही उपलब्ध करून दिली जातात. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा दहशतवादी हल्ल्याचा मोठा धोका असलेल्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. मुद्दा 5. Z सुरक्षा म्हणजे काय? Z सुरक्षा ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची VIP सुरक्षा आहे. या श्रेणीत सुमारे 22 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानावर कायम सुरक्षा असते. बाहेर जाताना एक्सॉर्ट वाहन आणि प्रशिक्षित जवान सोबत असतात. अनेक राष्ट्रीय स्तरावरील राजकीय नेते, न्यायालयीन अधिकारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते. Z सुरक्षा ही गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर दिली जाणारी प्रभावी सुरक्षा मानली जाते. मुद्दा 6. Y+ सुरक्षा म्हणजे काय? सध्या सार्वत्रिक चर्चेत असलेली Y+ सुरक्षा ही मध्यम ते गंभीर धोक्याच्या व्यक्तींना दिली जाते. या सुरक्षेत वैयक्तिक सुरक्षा रक्षक, एक्सॉर्ट वाहन, निवासस्थानी कायम गार्ड आणि शस्त्रसज्ज जवान तैनात असतात. संबंधित व्यक्तीच्या घरावर 24 तास नजर ठेवली जाते. बाहेरच्या कार्यक्रमांमध्येही सुरक्षा कर्मचारी सोबत असतात. एखाद्या व्यक्तीविरोधात गंभीर धमक्या मिळाल्यास किंवा राजकीय तणाव वाढल्यास Y+ सुरक्षा दिली जाऊ शकते. मुद्दा 7. Y सुरक्षा म्हणजे काय? Y सुरक्षा ही देशातील सर्वाधिक वापरली जाणारी VIP सुरक्षा व्यवस्था मानली जाते. या श्रेणीत साधारण 11 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यामध्ये 1 किंवा 2 कमांडो, 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर आणि इतर निमलष्करी दलाचे जवान असतात. अनेक खासदार, आमदार, उद्योगपती आणि महत्त्वाच्या व्यक्तींना Y सुरक्षा दिली जाते. सतत वैयक्तिक संरक्षण मिळावे हा या सुरक्षेचा मुख्य उद्देश असतो. मुद्दा 8. X सुरक्षा म्हणजे काय?
एक्स सुरक्षा ही व्हीआयपी सुरक्षेची सुरुवातीची श्रेणी आहे. या सुरक्षेत साधारण 2 सुरक्षा कर्मचारी असतात. यापैकी एक कर्मचारी पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतो. तुलनेने कमी धोका असलेल्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला एक सुरक्षा दिली जाते आणि नंतर धोक्याची पातळी वाढल्यास वाय किंवा त्यापुढील सुरक्षा दिली जाते. मुद्दा 9. सुरक्षा पुरवणाऱ्या संस्था कोणत्या? भारतातील व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी अनेक सुरक्षा यंत्रणा सांभाळतात. NSG म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल, CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि ITPB म्हणजे भारत तिबेट सीमा पोलीस दल. याशिवाय स्थानिक राज्य पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत सहभागी असतात. कोणत्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची यानुसार संबंधित दलाची नियुक्ती केली जाते. मुद्दा 10. सुरक्षेचा खर्च किती असतो? व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेवर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. SPG सुरक्षेवरच शेकडो कोटी रुपयांचा खर्च होतो. कारण या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेष प्रशिक्षण, बुलेटप्रूफ वाहन आणि मोठ्या संख्येने कमांडो तैनात करावे लागतात. त्यामुळे अनेकदा व्हीआयपी सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाबाबत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असते. मुद्दा 11. एखाद्याची सुरक्षा कमी किंवा रद्द कशी होते? केंद्रीय गृह मंत्रालय वेळोवेळी सुरक्षा पुनरावलोकन करत असते. जर एखाद्या व्यक्तीला असलेला धोका कमी झाल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून स्पष्ट झाले तर त्याची सुरक्षा श्रेणी कमी केली जाऊ शकते. काही वेळा सुरक्षा पूर्णपणे काढूनही घेतली जाते. त्यामुळे सुरक्षा ही कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारी व्यवस्था आहे. मुद्दा 12. सध्याच्या वादात Y+ सुरक्षेची चर्चा का? काही खासदारांना केंद्र सरकारने Y+ सुरक्षा दिल्यानंतर या विषयावर राजकीय वातावरण तापलं आहे. समर्थकांचं म्हणणं आहे की संबंधित खासदारांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा आवश्यक आहे, तर विरोधकांचा आरोप आहे की यामागे राजकीय हेतू असू शकतात. मात्र अंतिम निर्णय हा गुप्तचर अहवाल आणि सुरक्षा मूल्यांकनाच्या आधारे घेतला जात असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते. भारतातील व्हीआयपी सुरक्षा ही केवळ प्रतिष्ठेची बाब नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यक्तीच्या जीवित संरक्षणाशी संबंधित अत्यंत गंभीर व्यवस्था आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली, भारतात व्हीआयपी सुरक्षेची बहुस्तरीय व्यवस्था आहे. दुसरी, सुरक्षा श्रेणी व्यक्तीच्या पदावर नव्हे तर धोक्याच्या पातळीवर ठरते. आणि तिसरी, SPG पासून X पर्यंत प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेचं वेगळं महत्त्व आणि जबाबदारी आहे. आता तुम्हीच सांगा, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची विशेष सुरक्षा देणं आवश्यक आहे का? की सुरक्षेचा खर्च कमी करण्यासाठी नियम अधिक कठोर असावेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.